अजून एक महत्त्वाची बातमी आहे। ठाकरे गट त्याचबरोबर शिंदे गटाची आज लोकसभा उमेदवारीची पहिली यादी जाहीर होणार आहे। ठाकरे गट 15 ते 16 जणांची नावे आज जाहीर करणार आहे। कालच संजय राऊत यांनी या संदर्भात माहिती दिली होती, तर दुसरीकडे शिंदे गट देखील आपले उमेदवार आज जाहीर करण्याची शक्यता आहे, तशी माहिती संजय मंडलिक यांनी दिली आहे। रामटेकमधून राजू पारवे, वाशिममधून संजय राठोड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर मावळमधून श्रीरंग बारणे आणि कोल्हापुरातून संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। ठाकरे गटाची 15 ते 16 उमेदवारांची यादी आज जाहीर होणार आहे। संजय राऊत यांनी त्या संदर्भात माहिती दिलेली आहे। ठाकरे गटाची यादी तयार असल्याचं देखील आज संजय राऊतांनी म्हटलंय, तर शिंदे गट देखील आपली पहिली यादी आज जाहीर करणार आहे। कल सीट शेयरिंग के ऊपर कोई चर्चा नहीं थी। सीट शेयरिंग के ऊपर हमारी चर्चा पहले ही खत्म हो गई। कांग्रेस के लीडर्स नाराज हैं? क्यों? हमें तो कोई किसी ने बताना है। आपको बताया तो मुझे बताइए, किसने फोन करके बताया? कल कोई सीट शेयरिंग की बात नहीं है। हमारे हिसाब से सीट शेयरिंग की चर्चा खत्म हो गई। ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम संजय देशमुख, हिंगोली नागेश पाटील आष्टीकर, परभणीतून संजय जाधव, छत्रपती संभाजीनगरमधून माजी खासदार चंद्रकांत खैरे, धाराशिवमधून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे, ठाण्यातून राजन विचारे, मुंबई उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, तर उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर, रत्नागिरी सिंधुदुर्गातून विनायक राऊत, रायगडमधून अनंत गीते, सांगलीतून चंद्रहार पाटील, हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय, मावळमध्ये संजोग वाघेरे यांच्या नावाची चर्चा आहे। शिवसेनेचे संभाव्य उमेदवार रामटेक राजू पारवे, वाशिम यवतमाळ संजय राठोड, ठाणे प्रताप सरनाईक, कल्याण डोंबिवली श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे, मावळ श्रीरंग बारणे, कोल्हापूर संजय मंडलिक, हातकणंगले धैर्यशील माने, बुलढाणा प्रतापराव जाधव, शिर्डी सदाशिव लोखंडे।